मराठा पायी मोर्चा सध्या लोणावळ्यामध्ये जरांगे आज संध्याकाळपर्यंत नवी मुंबईत पोहोचणार। पोलीस बंदोबस्त तैनात। लोणावळ्यापासून 81 किलोमीटरचं अंतर पार करत मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज बंद। मराठा आंदोलनामुळे प्रशासनाचा निर्णय। जरांगेंच्या मोर्चाचा आज वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम असणार। मनोज जरांगेंचा मुंबईकडे येण्याचा मार्ग पोलिसांनी बदलला। जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना। आंदोलकांचा मात्र विरोध। तर सायन पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी। जरांगे पाटलांना नोटीस बजावा। हायकोर्टाचे आझाद मैदान पोलिसांना आदेश। मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची जरांगेंना माहिती द्या। कोर्टाचे पोलिसांना आदेश। जरांगेंना कायदेशीररित्या मुंबईत येण्याचा अधिकार नाही। सदावर्तेंचं वक्तव्य। तर न्यायालयामध्ये जाऊ। न्याय मंदिर आम्हाला नक्की न्याय देईल। जरांगेंची प्रतिक्रिया। विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढू। जरांगेंनी आंदोलन टाळावं। मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेने नेमला पहिली पास कर्मचारी। मला काहीच येत नाही। कर्मचाऱ्याने लोकांसमोर दिली कबुली। अहमदनगरमधील व्हिडिओ व्हायरल। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ। शिंदे समितीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची राज्य सरकारची माहिती। किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी हजर न राहण्याची शक्यता। पेडणेकरांचे वकील चौकशीला हजर राहणार। पेडणेकर ईडी चौकशीसाठी वेळ वाढून मागण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस। पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची काल 11 तास ईडीकडून चौकशी। 1 तारखेला पुन्हा चौकशीला बोलावलं, मात्र वाकणार नाही। महाराष्ट्राच्या हितासाठी लढाई सुरूच राहणार। रोहित पवारांची प्रतिक्रिया। जागा आटपासंदर्भात आज मवियाची महत्वाची बैठक। वंचितलाही बैठकीचं निमंत्रण। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांवर अखेर गुन्हा दाखल। राज्य सहकारी बँकेचे 249 कोटी रुपये कर्ज थकीत ठेवल्याप्रकरणी कारवाई। संचालक मंडळावरही गुन्ह्याची नोंद। उपमुख्यमंत्री अजितदादा कोल्हेंच्या मतदारसंघात आज आणि उद्या अजित पवारांचा शिरूर दौरा। जुन्नरमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन। मुंबईत 6 तर नाशिकमध्ये 8 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश। विनापरवानगी मोर्चा, आंदोलन, निदर्शनं करण्यास मनाई। मराठा आरक्षण आंदोलन, आमदार अपात्रता सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सूचना। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमधील बेकायदा बांधकामात तोडा। आयुक्तांना हायकोर्टाचे आदेश। सर्वेक्षण करून 2 महिन्यामध्ये अहवाल देण्याच्या सूचना।